नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे 3 दिवसीय 14व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले. चौदाव्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता केंद्रीय कामगार आणि रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवी व CMO BOAT चे सहसंस्थापक अमन गुप्ता हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर आमदारांसाठी नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम हा विवेकानंद सभागृह MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड येथे होणार आहे. या आमदार परिषदेत देशातील जवळपास 250 आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 3 दिवस चालणाऱ्या भारतीय छात्र संसदेत बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंग, NSCI चे प्रभारी डॉक्टर कन्हैया कुमार, माजी मंत्री नवजोत सिंग सिद्धू, खासदार राजकुमार राऊत, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, झारखंड विधानसभेचे सभापती रवींद्रनाथ महातो, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, खासदार विवेक ठाकूर, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभेच्या माजी सभापती पद्मभूषण सुमित्रा महाजन यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसार माध्यम, अभिनय, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर 3 दिवस चालणाऱ्या या 14व्या भारतीय छात्र संसदेमध्ये श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर 10 फेब्रुवारी रोजी भारतीय छात्र संसदेचा समारोपाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, मध्य प्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे, कुलसचिव गणेश पोके, प्राध्यापक डॉक्टर परिवल माया सुधाकर, हितेंद्र जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे भारत यांच्या विद्यमाने 14व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन फेब्रुवारी 8, 9, 10 रोजी होणार आहे. भारतीय लोकशाहीच्या संवर्धनासाठी हा भारतातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये 10,000 युवा जे आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये युवा लीडर्स आहेत, हे यामध्ये उपस्थित राहतील. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवियाजी हे त्याचं उद्घाटन करतील. याच्या समारोपाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील. यामध्ये वेगवेगळे विषय चर्चिले जातील. याचबरोबर राष्ट्रीय विधायक परिषदेतर्फे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे जे NLC नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स आहे, त्यातर्फे आमदारांचे कपॅसिटी एन्हान्समेंट प्रोग्राम याचे 2 दिवसाचे चर्चासत्र आयोजित केलेले आहे. आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत ही माहिती पोचवावी की भारतीय छात्र संसदच्या वेबसाईटवर जाऊन किंवा QR कोड वापरून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहावे. भारतीय लोकशाही अजून सक्षम बनवण्यासाठी आपल्या सर्वांचाच यामध्ये हातभार लागावा, आपला सपोर्ट मिळावा ही विनंती.